हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। ज्यांना जायचं आहे त्यांनी राजीनामा देऊन जावं। उद्धव ठाकरेंमुळे ते निवडून आलेत। पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी फुटीर खासदारांना ठणकावलं। स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना दिलं पत्र। गटाला बिर्लांनी तत्वतः मान्यता दिल्याची सूत्रांची माहिती। 6 खासदारांनी भाजपच्या एका नेत्याची भेट घेतली। भाजप नेत्याच्या आश्वासनानंतर फुटीबाबत निर्णय, सूत्रांची माहिती। उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संसदीय दलाची बैठक। बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हीप जारी। उल्लंघन केल्यास कारवाई होणार। पवनराजे निंबाळकर खटल्यावरून ओमराजे निंबाळकरांवर दबाव। ओमराजेंना निकाल त्यांच्या बाजूने येण्यासाठी फुटी संदर्भात आमिष दाखवलं जातंय। संजय राऊतांचा खळबळजनक दावा। सहा फुटीर खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकरांचा समावेश। निंबाळकरांना फुटीर गटात आणण्याची जबाबदारी होती प्रताप सरनाईकांवर, सूत्रांची माहिती। परभणीतील खासदार संजय जाधव ऑपरेशन टायगरचे प्रमुख। 2 महिन्यांपूर्वी जाधवांनी राजाभाऊ आजेंची भेट घेत दिली होती 50 कोटींची ऑफर, सूत्रांची माहिती। माझी कुणाशीही चर्चा झालेली नाही। मी कायम उद्धव ठाकरेंसोबतच राहणार, खासदार राजाभाऊ आजेंची प्रतिक्रिया। आणि ऑपरेशन टायगरमुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अलर्ट मोडवर। शरद पवारांचा पक्षातील खासदारांसोबत संपर्क सुरू असल्याची सूत्रांची माहिती। मुलुक महाराष्ट्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे। ज्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी राजीनामा देऊन जावं, असं मोठं विधान संजय राऊतांनी केलंय। आतापर्यंत तरी आम्ही मानतो की खासदार आमच्या सोबत आहेत, तसंच ऑपरेशन टायगर इतकं सोपं नाहीये असंही राऊत म्हटलेत। दरम्यान आमच्यापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही घडामोडींची माहिती नाही, आमच्यापर्यंत अशी कोणतीही माहिती नाही असं राऊतांनी स्पष्ट केलंय। मंगळवारी रात्री उशिरा केलेल्या ट्विटचा उल्लेख करत राऊतांनी सरकारला खडेबोल सुनावलेत। महाराष्ट्रातल्या खासदारांना विकत घेतलं जातंय अशी टीकाही त्यांनी केली आहे। दरम्यान ज्या खासदारांची नावं येत आहेत ते कुठे आहेत याची आम्हाला माहिती नाही असंही राऊतांनी स्पष्ट केलंय। हे सर्व खासदार मशाल चिन्हावर आणि ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले आहेत, त्यामुळे कुणालाही अशा प्रकारे बेईमानी करण्याचा अधिकार नाही असा इशाराही राऊतांनी यावेळी दिला। दरम्यान राडा होईल आणि महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही असंही राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं। तसंच असा नादानपणा खपवून घेतला जाणार नाही, आता तुम्हाला सोडणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय। तसंच उद्या आमची संसदीय पक्षाची बैठक आहे, आम्ही व्हीप जारी केलेला आहे असंही राऊत म्हटलंय। कालपासून ज्या बातम्या म्हणा किंवा अफवा म्हणा सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत की काय कसलं टायगर ऑपरेशन टायगर हा ऑपरेशन टायगर सोपं नाहीये ते। म्हणजे मुळात त्याने एक मान्य केलं की आम्ही अजूनही टायगर आहोत। आमच्यापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही घडामोडीची अधिकृत माहिती नाही। एका महत्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे, विकत घेतलं जात आहे हा त्यांचा शब्द होता। महाराष्ट्रातील खासदारांना, पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही आणि मीही घेणार नाही। महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे। मी म्हटलं काय भावाला, मी म्हटलं काय भाव आहे, भाव काय लागलाय म्हटलं। ते म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15-15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही।
ज्या आमच्या खासदारांची नावं येत आहेत ते आता कुठे आहेत मला माहीत नाहीये. कोणी म्हणतात दिल्लीत आले आहेत, कोणी म्हणतात मुंबईत आहेत, कोणी म्हणतात त्यांच्या मतदारसंघात आहेत. हे सर्व खासदार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख यांच्या चेहऱ्यावर निवडून आलेले आहेत. ज्या आमच्या खासदारांची नावं येत आहेत ते आता कुठे आहेत मला माहीत नाहीये. कोणी म्हणतात दिल्लीत आले आहेत, कोणी म्हणतात मुंबईत आहेत, कोणी म्हणतात त्यांच्या मतदारसंघात आहेत. हे सर्व खासदार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख यांच्या चेहऱ्यावर निवडून आलेले आहेत. जेव्हा आधी फूट पडली तेव्हा असं सांगण्यात येत होतं की हा उद्रेक हा बंड आहे आणि हे मॅन्डेटच्या विरुद्ध आहे. मोदींच्या नावावर मतं मागितली आणि तुम्ही निवडून आलात. ती निवडणूकच संपलेली आहे. आमची जी बैठक झाली मातोश्रीवर काय तारखेला आपली तारीख 14 रविवारी नियमित बैठक होती. त्याच्यामध्ये 4 खासदार उपस्थित होते. त्यातल्या एका खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली, एकानं आई भवानीची शपथ घेतली. आई भवानीची शपथ साहेब मी तुमच्याबरोबर, हे हिंदुत्ववादी आहेत सगळे. एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, एकानं त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ. आता अशा शपथा घेतल्यावरती कोणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्यांचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी. विश्वास ठेवणं हे अनिवार्य आहे. तर संजय राऊतांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांनी खडेबोल सुनावलेले आहेत. ज्यांना जायचं त्यांनी राजीनामा द्या असं राऊत म्हटलेले आहेत. ऑपरेशन टायगरवरून संजय राऊत यांनी हे खडेबोल सुनावलेले आहेत. महाराष्ट्रातल्या खासदारांना विकत घेतलं जातंय अशी टीकाही त्यांनी केली आहे. महाराष्ट्र की जनता एक बार चुप बैठी, अब जनता चुप नहीं बैठेगी. मैं आपको बता रहा हूं. हाँ, ये क्या तमाशा बना के रखा है क्या आप लोगों ने? इस्तीफा दे दो, अगर उसको जाना है वो इस्तीफा दे दो. हमारे पार्टी के टिकट पर आप चुनकर आए हो ना, हमारे वोटर्स ने आपको चुनकर दिया है. आप कौन है? राजधानी दिल्लीमधून आणखीन एक मोठी बातमी. शिवसेना उभाठाचे नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची बैठक सुरू झाल्याची माहिती मिळते. संजय राऊत यांचे सर्व प्रयत्न कसे फोल ठरवायचे यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती मिळते. शिवसेना पक्षात प्रवेश करणारे खासदार या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. तर 6 फुटीर खासदारांची आता रणनीती नेमकी काय असणार, या बैठकीत नेमकं काय सुरू आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.